पण संतांचा विचार, अरे दारूवाल्याचे वेगळे नखरे राहते ना. जसं एक बेवडं घरी दारू पिऊन आलं, जर दारू पिऊन आलं त्याच्या घराले दोन दरवाजे होते. म्हणजे राईट साईडनं घुसलं तर घरी जाईल आणि डाव्या साईडनं घुसलं तर त्या म्हशीच्या गाईच्या गोठ्यात जाय. आता हे रात्री 10 वाजता दारू पिऊन आलं, जसं दारू पिऊन आलं तसंच हे राईट साईडनं घुसाचं विसरून गेलं आणि हे डाव्या बाजूनं घुसलं. आणि जसं डाव्या बाजूनं घुसलं तिथं एक होती काळी धवाडी म्हस, ते बसून होती आणि तिचे मुंडक तिकडं होतं आणि शेपूट इकडं होतं. जसं हे घुसलं तसं त्या म्हशीच्या अंगावर पडलं, जसं घुसलं तसंच म्हशीच्या अंगावर पडलं. आणि त्या म्हशीचीच गोष्ट करे, अगं म्हणे तू आतापर्यंत एवढी बारीक होती म्हणे, एवढी लट्ट झाली कशी? ते म्हैसून कपली अंगात. जसं पाहता पाहता याचा हात गेला म्हशीच्या शेपटावर. जसा म्हशीच्या शेपटावर हात गेला, अगं म्हणे तू तो जुडा पाडत होती म्हणे, तू ही वेणी केव्हापासून घालायला लागली ग म्हणे. आता पाहता पाहता तो म्हशीचा पोयटा टाकाचा कार्यक्रम, म्हशीचा पोयटा टाकाचा कार्यक्रम न याचा तो जेवाचा कार्यक्रम. अगं म्हणे तुनं माझ्यासाठी जेवाचं केलं का नाही ग म्हणे, तुमच्या माझ्यासाठी जेवाचं केलं का नाही म्हणे. तसाच म्हशीनं पोयटा टाकला, जसा म्हशीनं पोयटा टाकला तसाच याचा हात गेला त्या पोयट्यात. अगं म्हणे तुझं तर माझ्यावर खूपच प्रेम आहे ग म्हणे, तुने तर माझ्यासाठी गरम गरम नरम शिरा केला म्हणे. जसा त्यानं हात टाकला त्या पोयट्यात त्यानं रात्रभर शिरा दाबला. दारूवाल्याची वेगळी कंडिशन आहे. 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए, 100 ग्राम मारो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारो तो लता खा जाए, देवड़ा लता खा